मित्रहो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूर शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्रहो, आज आपण MA भाग 1 सत्र 2 या सत्रातील वित्तीय बाजार आणि संस्था या पेपर मधील अतिशय महत्वाच्या घटकावर चर्चा करणार आहोत. मित्रहो, हा घटक क्रमांक 4 मधील अतिशय महत्वाचा मानला जातो आणि या घटकाचं नाव आहे आशियाई विकास बँक. याला आपण आशियन डेव्हलपमेंट बँक असं म्हणतो. या संकल्पनेवरती आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रहो, ही चर्चा करत असताना दूर शिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार केलं जातं, या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार घेण्यात आलेला आहे. मित्रहो, आपल्याला माहिती आहे दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आलेल्या होत्या. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या होत्या आणि या अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज लागत होती. परंतु त्यातल्या त्यात आशिया खंडातील जे देश आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. आशिया खंडातील या सर्व देशांना मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन कर्ज पुरवठ्याची आवश्यकता होती आणि हे भांडवल उपलब्ध होत नव्हते. जरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकेची स्थापना झाली असली तरी, कर्ज पुरवठा करत असले तरी, पण ती मदत ही पुरेशा प्रमाणात होत नव्हती. हा प्रश्न सोडवण्यासाठी मित्र आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्या जरी स्थापना झाली असली आणि आर्थिक विकासासाठी मदत करत असल्या तरी आशियाई देशामध्ये मोठ्या प्रमाणात कर्जाची आवश्यकता होती. आर्थिक विकासाचे आर्थिक अर्थव्यवस्थेला पुनर्जीवनासाठी दीर्घकालीन कर्ज पुरवठा आवश्यक होता. तो पुरवठा या जागतिक बँकांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून होत नव्हता आणि या आर्थिक विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, हे प्रश्न सोडवण्यासाठी आशियाई बँक व आशियाई आणि अतिपूर्वेकडील जे देश आहेत या देशांमध्ये एक स्वतंत्र बँक असावी असा विचार पुढे आला आणि आशिया आणि पूर्व आर्थिक आयोगाच्या सदस्यांनी 1963 मध्ये एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा तयार करण्यात आला आणि मसुदा तयार करून एक समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार आशियाई विकास बँकेची स्थापना 26 नोव्हेंबर 1966 मध्ये झाली. ही बँक 19 डिसेंबर 1966 पासून प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली आणि या बँकेचे प्रमुख कार्यालय फिलिपाईन्सची जी राजधानी आहे ती मनिला या ठिकाणी आहे. मित्रहो, या आशियाई देशाचे प्रमुख उद्दिष्ट होते की आशिया खंडातील जे प्रमुख देश आहेत या आशिया खंडातील प्रमुख देशांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. या आर्थिक परिस्थितीला दीर्घकालीन आर्थिक पुरवठा करून, भांडवलाचा पुरवठा करून या आशियाई देशांचा विकास करणं अत्यंत गरजेचं होतं. या शुद्ध हेतून या आशियाई बँकेची स्थापना 1966 मध्ये झाल्याची आपणास दिसून येते आणि या आशियाई बँकेच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात 19 डिसेंबर 1966 पासून सुरुवात झाली. मित्रांनो, ही बँक स्थापन करताना जी प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलेली होती, या प्रमुख उद्दिष्टावर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रहो, यातील उद्दिष्ट म्हणजे आशियातील देशांचा वृद्धी दर योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी मदत करणे. मित्रहो, या पहिले जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे आशिया खंडातील जे वृद्धी दर आहेत ते आशियाई देशातील विकासाचे जे आर्थिक वृद्धी दर आहेत ते योग्य प्रमाणावर ठेवण्यासाठी या आशियाई बँकेची अतिशय महत्वाची मदत होत होती. त्यानंतर आशिया देशातील आर्थिक विकास आणि आशियातील देशांच्या आर्थिक विकास आणि भांडवलाची गुंतवणुकीस प्रेरणा देणे. आशिया खंडातील जे देश आहेत त्यांना भांडवल आणि गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात प्रेरणा देण्याचं कार्य या आशियाई बँकेकडून केलं जातं. यानंतरचं तिसरं महत्वाचं जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे देशातील सदस्य देशांना विकासासाठी संसाधने पुरवणे. यानंतर चौथं महत्वाचं कार्य होतं विकसनशील देशांना तांत्रिक सहाय्य करणे. पाचवं कार्य होतं ते म्हणजे सदस्य देशांची
उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपयुक्त असणारी स्वरूपाची सेवा या सदस्य देशांना पुरवणे, त्याचबरोबर सदस्य देशांची धोरणे ही आणि योजना यामध्ये समन्वय साधणे, अशा प्रकारची उद्दिष्ट या स्थापनेच्या वेळी आशियाई बँकेची होती. मित्रहो, यानंतर आशियाई बँकेचे सभासदत्वाचं काय, कशा प्रकारे स्वरूप होतं याचा आपण अभ्यास करणार आहे. मित्रहो, आशियाई विकास बँकेचे सभासदत्व प्रामुख्याने एकाफेकचे सभासद आणि संयुक्त राष्ट्राचे किंवा संलग्न संस्थेचे सभासदांना ती आशियाई बँकेचे सभासदत्व मिळू शकते. यानंतर मित्रहो, या आपण आशियाई बँकेचे सभासदत्वाच्या चर्चेनंतर आपण या आशियाई बँकेचे मूल्यमापन थोडक्यात करूया. या आशियाई बँकेचे मूल्यमापन करताना मित्रहो, मूल्यमापन करताना प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि एक म्हणजे चांगली बाजू आणि एक म्हणजे दोषाची बाजू. याला आपण मराठीमध्ये गुणदोषाची बाजू असं म्हणतो. मित्रहो, हे मूल्यमापन करत असताना ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्या आशियाई बँकेच्या सभासदत्वाचे जे गुण होते ते म्हणजे सदस्य देशांच्या प्रश्नाची जाणीव या बँकेला होती. सदस्य देशांना तांत्रिक सल्ला ही बँक देत होती. विविध योजना कार्यान्वित करणे हे प्रमुख गुण होते. त्यानंतर निधीची उभारणी करण्यासाठी ही प्रमुख बँक कायम करत होती. मित्रहो, या नंतर बँकेचं व्यवस्थापन कसं चालत होतं या व्यवस्थापनावर आपण चर्चा करूया. अधिकोषाचे व्यवस्थापन प्रशासकीय मंडळातर्फे चालत होते. प्रशासकीय मंडळामध्ये प्रत्येक देशाचा एक प्रशासक व पर्यायी प्रशासक असतो. या मंडळाची वर्षातून एकदा बैठक घेतली जाते. या मंडळात 12 सदस्य असतात. त्यातील 8 संचालक आशिया खंडातील व 4 सदस्य हे इतर देशातील असतात. अध्यक्षाचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. अशा प्रकारे हे या आशियाई बँकेचं व्यवस्थापन चालत असतं. मित्रहो, या बँकेची जी कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणालीवर आपण आज चर्चा करणार आहोत. तर मित्रहो, या कार्यप्रणालीचा अभ्यास करत असताना जी कशा प्रकारे कार्यप्रणाली आशियाई बँकेची चालते या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. तर या खालीलप्रमाणे मुद्दे जे आहेत आपले, या मुद्द्यांच्या आधारावर या कार्यप्रणालीची चर्चा करणार आहोत. ही कार्यप्रणाली आहे ते म्हणजे कर्जाचे वाटप करणे, विशेष कर्ज देणे आणि तांत्रिक मदत करणे. या प्रमुख हेतूच्या कार्यप्रणालीवर ही आशियाई बँक चालत असते. मित्रहो, यानंतर आपण आशियाई विकास जी बँक आहे या आशियाई विकास बँकेचे जे प्रमुख कार्य आहेत या प्रमुख कार्यावर चर्चा करणार आहोत. मित्रहो, आशियातील बँकांना, विकसनशील बँका देशांना, आशिया खंडातील जे विकसनशील देशांना कर्ज पुरवठा करणे, आंतरराष्ट्रीय कर्ज पुरवठा करत असताना विकासात्मक योजना ज्या देश राबवतात त्या विकासात्मक देशांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करणे हे या बँकेचं कार्य आहे. ही बँक हमीची सोय करून देते. आपल्या सभासद देशांना कर्जाबाबत इतर बँकांकडून जे हमी देण्याचं काम आहे ही आशियाई बँक देत असते. खासगी उद्योगांना कर्ज देऊन आशियाई बँक 1986 पासून खासगी उद्योगांच्या आर्थिक विकासामध्ये योगदान व्हावं म्हणून खासगी उद्योगांना सुद्धा सभासद देशांना कर्ज पुरवठा करत असते. आशियाई विकास बँक ही सभासद देशांना तांत्रिक मदत, आपला राष्ट्राचा आर्थिक विकास व्हावा म्हणून कर्ज देत असते. या कर्ज देण्याबरोबरच तांत्रिक मदत ही आशियाई बँक करत असते. या प्रमुख कार्यांच्या माध्यमातून आशियाई बँक आपल्या सभासद देशांना मार्गदर्शन करत असते. मित्रहो, या प्रमुख कार्यानंतर काही मुद्द्यांच्या आधारे या बँकेचं आपण मूल्यमापन करूया. मूल्यमापन करत असताना 2 बाजू महत्वाच्या आहेत मूल्यमापनामध्ये, त्या गुण आणि दोष. सुरुवातीला आपण गुणांची चर्चा करूया. त्यामध्ये गुणामध्ये पहिला जो मुद्दा येतोय, सदस्य देशाच्या प्रश्नाची जाणीव आशियाई बँकेला आहे. दुसरा मुद्दा आहे विदेशी देशांना तांत्रिक सल्ला ही बँक देत असते. तिसरा मुद्दा आहे विविध देशामध्ये विविध योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं आशियाई विकास बँक कायम प्रयत्न करत असते. आणि त्यानंतरचा चौथा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अल्प आणि दीर्घ मुदतीच्या प्रकल्पासाठी आशियाई बँक सभासद देशांना सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करत असते.
मित्र हो, या गुन्ह्याच्या नंतर काही दोष या बँकेच्या कार्यपद्धतीवर आढळून येतात. या दोषांची चर्चा खालील मुद्द्याच्या आधारे करूया. मित्र हो, यामध्ये प्रामुख्याने या बँकेवर भांडवलदार जे देश आहेत या देशांचं वर्चस्व असल्याचं आपल्याला दिसून येतो. या बँकेचे सामान्य कर्जे हा एक दोष आहे. योजना केंद्रित कर्जे हा एक दोष सांगितला जातो. तर खाजगी क्षेत्राला कंपन्यास अधिक सहाय्य करणे हा एक दोष या बँकेमध्ये सांगितला जातो. तर मित्र हो, या आशियाई विकास बँकेचे हे जरी दोष असले तरी आशियाई विकास बँकेचं कार्य, आशियाई विकासाचं आर्थिक विकासातील योगदान सभासद देशांच्या नक्कीच नाकारता येणार नाही. जी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्जाचा अभाव जाणवत होता, दीर्घकालीन कर्जाचा अभाव या सभासद देशांना, आशियाई देशांना जाणवत होता. या आशियाई देशाच्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी ह्या बँकेचं आर्थिक विकासातील योगदान नक्कीच महत्वाचं आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना मित्रहो, आशियाई बँक ही आपल्या सभासद देशांच्या आर्थिक विकासासाठी कायम तत्पर असते. विशेष म्हणजे ही बँक सार्वजनिक क्षेत्राबरोबर खाजगी क्षेत्रालाही कर्ज पुरवठा करण्याचं काम करत असते. तर मित्रहो, या सविस्तर अभ्यासानंतर, चर्चेच्या नंतर आज आपण या आशियाई विकास बँकेच्या संकल्पनेबाबत इथेच थांबतोय. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल आय डी आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता. माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीद्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र, धन्यवाद.